काय करायचं, मुजरा करायचा का तमाशा करायचा? एक सेकंड ऑल द बेस्ट. काय करायचं, मुजरा करायचा का तमाशा करायचा? हा, मी दोन्ही करतो, मुजरा पण आणि तमाशा पण. तर मला खूप जण नाही का प्रश्न विचारतात की तू असा कस काय. मी कन्फ्यूज होऊन जातो, तू असं काय. माझा बाप माझ्या आईच्या प्रेमात पडलेला म्हणून मी असा. मग नंतर विषय काय होतात भाई, काय माहीत काय विचार. मग नंतर त्या पोराची आई विचारती तू असा कसा चालतो. भाई मी डिप्रेशनमध्ये जातो, मला भूतनाथचा अमिताभ बच्चन आठवतो. समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है. एवढं कुणाला टाइम बाई. माझ्या आईने मी पोटात असताना 50 पावलं मूनवॉक केली होती भाई, मायकल जॅक्सन स्टाईल. हेट मी ब्रेक मी, यू कॅन ब्रेक मी. फुल तमाशा भाई. आयुष्य म्हणजे माझं फुल तमाशा झालंय. सिंपत्ती तर मागत नाही तरी लोक दया घेऊन येतात. मला ट्रेकिंगची फार आवड भाई. गुडघे घासू दे, पाय फुटू दे, मी चढणार वरती. तरी लोक विचारतात तू चढू शकशील का. अहो काका, तुमच्यावर थोडी चढायचं आहे, मला गड चढायचं आहे. मेन लपडा कुठे आहे माहिती आहे का भाई. लोक दिसून सुद्धा बी प्रश्न विचारतात. डिप्रेशन भाई, डिप्रेशन करा की काय नाही. लपडा रिवर्स होऊन जाते लाईफ एकदम. कारण की गड चढणं सोपं आहे, लोकांची डाऊट भाई त्याचं काय करणार. मग एक लपडा काय होतं, एकदा काय माहीत माझ्याबरोबर असं का होतं राव, मला समजतच नाही. मी एकदम कन्फ्यूज माणूस होऊन जातो जेव्हा सोसायटीला फेस करतो भाई. पण एक बोलू का भाई, मला ट्रेकिंग करायचीच असते. तरी लोक म्हणतात तू अटेन्शन घेता तुम्ही. अरे तुमच्याकडं कोण आलं अटेन्शन घ्यायला, तुम्ही मला बघून आलेत माझ्याकडं. भाई खरं सांगू का, मला जेवढं शिकलो ना मी, म्हणजे लोकांनी मला कमी शिकवलं पण निसर्गाने खूप जास्त शिकवलं मला. हे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या शिकवतात की रस्ते तयार नाही भेटत, ते बनवावे लागतात. हवा शिकवते की नेहमी पुढे चालत राहा आणि आकाशात कुठलं तर टोक पोचलं असतं. ते शिकवतं की अभिमानाने भाई उंच अभिमानाने डोकं वर चालून शिक. विषय काय झालाय माहिती का लपडा, एवढं काय इकडं तिकडं व्हायला लागलोय. मी ही स्क्रिप्ट हिंदीमध्ये लिहिली होती. तिथंच लपडा झालंय. आणि हिंदीमध्ये बोलू का राव, मी कन्फ्युज झालतो रे एकदम. इथं काय करायचे म्हणजे मी हिंदी बोललो असतो ना, इथनं कोणतर ओरडलं असतो तू महाराष्ट्रात राहतोय, मराठी बोल. भेंडी ह्यांची पोरं सकाळ सकाळ राष्ट्रगीत मध्ये बोलतात पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, वंग. आणि ह्यांची आई बाप लढतात बाहेर बोल तमाशा. मराठीमध्ये बोल, हिंदीमध्ये बोल. मधून तिथनं उठणार पंजाब में बोल. काय लावलंय भाई, काय मी एकदम वेगळं आहे भाई. मला सोसायटीचं काय देणं नाही. मी आपल्या दृष्टिकोनाने पण मजेत. लोक म्हणतात तू दारू पिऊ नको. कुणाला प्यायची भाई दारू, तुम्ही इथं तमाशे करतात भाई. मी गांजा पिऊन दुनियाला त्याग देऊन टाकलं भाई. मोक्ष भाई, विजन मोक्ष. मला तमाशा करायचाच नव्हता, डायरेक्ट त्याग भाई, मोक्ष. नको तुमच्यामध्ये अडकायला पण नको ना, मला अडकायचंय. अडकलो तर मीच पडल, म्हणून डायरेक्ट मोक्ष नको. भाई तुम्ही पुण्यामध्ये राहता, मी PCMC मध्ये राहतो. तर लपडा मेन काय माहिती का, माझ्या मित्रांना फुल काळजी असते तुझ्यासाठी सेपरेट रॅम्प वॉक बनवलं पाहिजे. भाई मी
इमॅजिन करतो PCMC मधून ब्रेमन चौकात रॅम्प वॉक बनवलं भाई. तिथनं भांडणं चालू होतील. मी गाडी टाकतो इकडून. तुला कळतं का? म्हणलं रॅम्प वॉक जाऊ दे, तू इथं भांडणं चालू आहे जाण्यासाठी इथं जागा शोध. इथं जागा शोध, मजा लुटून जाऊ, रॅम्प वॉक बनवू किंवा नको. भाई सिनियर सिटीजन्सला ना देशाच्या भविष्याची खूप काळजी असते. काय माहित भाई रिटायर होऊन पण त्या गार्डनमध्ये जाऊन चर्चा करत असतं काय होणार आजच्या पिढीचं, काय करणार, कशी देशाची जिम्मेदारी निभावणार. सध्या भाई युवा पिढी 13 वर्षाचा मुलगा 16 वर्षाच्या पोरीचा बोजून चाललं. 18 मध्ये डिप्रेशन भाई, 22 मध्ये सुसाईड. मेला भाई, लपडा संपला त्याचा, संपला. प्रेम काय, कुठेही प्रेम. प्रेम भाई एका जाग्यावर भाई. इक्वेलिटी भाई, खरं सांगू ओपनली बोलतो भाई, मी खरा माणूस आहे. मला आयुष्यात इक्वेलिटी कुठं भेटली माहिती का? बुधवार पेठ भाई. सिरियसली भाई, सिरियसली नाही सिरियसली भाई, खरंच सिरियसली. वय नाही, मर्यादा नाही भाई. इक्वेलिटी भाई, इक्वेलिटी भाई, एकदम इक्वेलिटी. तिथंच ना जॉबला बघा रिझर्वेशन आहे, पण बाई खदडून जात आहे माणूस. जॉबला जावं भाई, नोकरी द्यायच्या आधी 10 बॉडी स्कॅन करतोय. मला टेन्शन भेटी मॅनेजरचं काकाला बसून काम करायचंय का? एकदा तर मला लय लोक प्रश्न विचारतात तुझ्या लग्नाचं काय, तुझ्या लग्नाचं काय. भाई मी एखादीच्या काकाला बसण्यापेक्षा किलोभर गांजे घेऊन हिमालयाच्या टोकाला बसेल, पण लग्न नाही भाई. सिरियसली भाई, खरं माझा दृष्टिकोन वेगळा, तुमचा दृष्टिकोन वेगळा. पडायचंच नाही भाई, एकदम मजेत, एकदम मोक्ष, तृप्त भाई, तृप्त भाई. नको मला लग्न, नको नको मला भांडणच नको. काय प्रेम ते काय, मला तर कळतच नाही. 10 वेळा बहिणी गर्लफ्रेंड, एकदा प्रेम करतात 10 वेळा सांगायला लागतो हो लव यू लव यू लव यू. एकदा प्रेम 10 वेळा व्यक्त करावं लागतं. नको भाई, मी खुश आहे माझ्या आलाय, बरोबर खूप खुश आहे भाई, एकदम मस्त. आता माझे मित्र काय माहीत भाई, आयुष्यात त्यांना कुणीही मारून बिरून आलं ना, खादडून बिदडून आलं ना भाई, मला पहिलं तर विचारतं तू खुश आहे का, तू पळू शकत नाही. पळायचंय कुणाला, पळायचंय कुणाला भाई, खरंच पळायचंय कुणाला. एक म्हणजे पळायचं कुणाला, माणूस पळत राहतो आयुष्यभर पैशाच्या मागं, पैशाच्या मागं, जिम्मेदारीच्या मागं, नात्यांच्या मागं, पार पिसला चाललाय. EMIच्या तर मागं अजून जोरात भाई. 10 दिवस अगोदर रनिंग चालू करतो, हप्ता आहे भाई, हप्ता आहे. पण मला पळायचं नाही भाई. मला मी व्हिडिओ बघितलेला, एक माणूस कुत्र्याला मिठी मारून झोपलेला. कदाचित त्या कुत्र्याकडे शब्द नाही आहेत, पण भावना आहे. माणसाकडे दोन्ही आहेत, पण व्यक्त करण्यासाठी जागा नाही. कदाचित माणूस कटाळून जातो. पळायचंय कुणाला नाही पळायचं. सगळ्या गोष्टी बघून, चालून, शिकून. मला नाही माहिती सगळे कसे शिकतात, पण मी माझ्या आयुष्यात असंच शिकतो. माणूस एक झाड लावतो, तो ह्या आशेने झाड लावतो की पुढची येणारी पिढी ह्याचं फळ खातील. तो मोठं करतो, खत घालतो, सगळं करतो. पण ते झाड कधी बघितलंय का तुम्ही? वाढतं, फळं येतात, उन्हाला येऊन सावली पण देतं, एखाद्याला घरटे पण देतं, एकदम निस्वार्थ. आपण माणूस काय करतो यार, प्रत्येक गोष्टीसाठी रडत असतो. मला तर भाई छोट्या आनंदाचा मोठा आनंद आहे, मला गरजच नाही भाई. चला, माझे आयुष्य म्हणजे लिहिणं 4 वर्षापासून आहे, पण आत्ता कुठं दिवस उगवलाय माझा. तर मला भीती वाटते एक शेवटचे शब्द ऐकून जा. डर तेरा कंकर सा क्यों, डर तेरा कंकर सा क्यों, बना आत्मविश्वास पहाड़ सा तू, उचल रही है जिंदगी कीचड़ तुझ पर,
तो खिल जाना उसमें कमल सा तू, मंजिल तो यूं ही मिल जाएगी, पहले जुनून तो हासिल कर तू. थँक्यू.